सर, आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या संदर्भामध्ये एक विरोधी भूमिका म्हणून तुमचं म्हणणं काय असणार आहे? नाही, आमचा आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला विरोध केवळ एवढ्यासाठीच आहे. आमचा कुठला समाजाला विरोध नाही आहे. एकतर 59 जाती आहेत 13% आरक्षणामध्ये. त्याच्यामध्ये कुठलं तरी एक जात येऊन म्हणते की आम्हाला वेगळं आरक्षण पाहिजे. बाकीच्या 58 जातींना कळलं नसेल का आमच्यावर अन्याय होते म्हणून? बाकीच्या 58 जातींना कळत नाही, फक्त एका जातीला कळतं. काही असं ह्या संदर्भात असं म्हणलं जातं की बाकीच्या जातीची लोकसंख्याच नाही, त्यामुळे त्यांचा आवाजच समोर येऊ शकत नाही. काय म्हणायचंय? लोकसंख्या नाही तर मग बाबासाहेबांनी का उगीच एवढं सगळं जाती समान आरक्षण दिलंय का? आणि मुळात आरक्षणाविषयी समजून घेताना सगळ्यात पहिले तर माझ्या मातंग बांधवांनी विष्णू कसबेंनी काय म्हणतात स्पेसिफिकली विष्णू कसबेंनी समजून घ्यायला हवं की आरक्षण देत असतानाच आरक्षण हे जात समूहाला दिलेलं आहे. बरोबर आहे, एका स्पेसिफिक जातीला नाही. त्यामुळे विष्णू कसबेंना एवढं जरी कळलं तरी खूप झालं त्यांच्यासाठी. सर, एक बाजू असं म्हणते की हे आरक्षण जे उपवर्गीकरण आहे ते कायदेशीर आहे आणि एक बाजू असं म्हणते की हे बेकायदेशीर आहे. तुम्हाला या संदर्भात काय म्हणायचं आहे? मुळात राज्य सरकारला असे अधिकार आहेत का? हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. जर राज्य सरकारला जर असे अधिकार असतील, घटना दुरुस्ती कुणाला करावी लागते? संसदेला. संसदेकडून तो संसदेत कायदा मान्य होऊन राष्ट्रपतीकडे जाईल, तेव्हा तो कायदा संमत होईल ना. इथं महाराष्ट्र राज्य सरकारच म्हणते की आम्ही उपवर्गीकरण करून टाकू. अरे कुठल्या बेसिसवर करणार आहात तुम्ही? आता फडणवीस साहेबांना घटनेची माहिती नसावी का? असेलच ना. तरी असे बालिशपणाचे निर्णय घेत आहेत ते. मला त्याबद्दल फार वाईट वाटतं की महाराष्ट्राचा एक एवढ्या मोठ्या पुरोगामी विचारसरणीच्या राज्याचा मुख्यमंत्री असे बालिशपणाचे निर्णय घेतोय. महाराष्ट्र शासन जे आहे, आरक्षणाचा जो काही निर्णय असेल उपवर्गीकरणाचा, येस किंवा नो जे काही असेल, होणार किंवा नाही होणार, यासाठी खूप विलंब लावते असं दिसतंय. हे विलंब लावण्याचं कारण काय? दोन जातीमध्ये किंवा जातीमध्ये ते निर्माण करणं हे कारण असू शकतं का? फक्त आणि फक्त पॉलिटिक्स, दुसरं काहीच नाहीये. विलंब लावायचा, 2-3 वर्ष खेळवत ठेवायचं, नंतर मातंगांना एका साईडला करत. सरळ सोप्या भाषेत सांगायचं म्हणलं तर भाजप सरकार फोडा आणि राज्य करा ही नीती अवलंबत बस, दुसरं काहीही नाही. आणि ज्या माझ्या मातंग बांधवांना वाटतं की आम्ही त्यांच्या हिश्शाचं आरक्षण खाल्लंय, त्यांनी दाखवावं. बौद्ध समाजामध्ये आतापर्यंत किती पोरी देवदासी झाल्यात, कुणी मुरळी झाल्यात, किती पोरं पोतराज झालेत, किती पोरं वाघ्या झालेत, दाखवावं. नाही, मला हे म्हणायचं की कुठलाही समाज बदलण्यासाठी वेळ लागतो. एक काळ असा होता की बौद्ध समाजामध्ये सुद्धा पोतराज होते, आजही आहेत. कदाचित तुम्हाला त्याची माहिती नसेल, तुम्ही माहिती घ्या. आजही बरेच लोक आहेत की बौद्ध समाजामध्ये. मुळात तमाशा ह्या कला प्रकारची निर्मितीच महाराजांची आहे. तुम्हाला माहीत नसेल तर जाणून घ्या. त्यामुळे विशिष्ट अशा एखाद्या परंपरेवर बोट ठेवून एखाद्या समाजाला टार्गेट करणं मला वाटतं योग्य नाही. मला काय म्हणायचंय, तुम्ही जे म्हणताय की बौद्धामध्ये सुद्धा पोतराज आहेत, वाघे आहेत, मुरळी आहेत, प्रमाण कमी झालं आहे. असेल पण त्यांची प्रगती बघा ना तुम्ही. बरोबर आहे. जे शिक्षणाच्या वाटेवर गेले त्यांची प्रगती बघा तुम्ही. मी फक्त एका समाजापुरतं बोलत नाहीये. मी सांगतोय की तुम्ही शिक्षण घ्या, तुम्ही बरोबर प्रगती कराल. तुम्ही जर शिक्षण सोडून जर हे बाकीचे धंदे करत बसाल आणि नंतर म्हणाल की माझ्या हिश्शाचं ह्यांनी लुबाडलं, माझ्या हिश्शाचं त्यांनी लुबाडलं, हे चुकीचं आहे. बरोबर आहे. हा दुटप्पीपणा नाहीये का? बरोबर. आता तुम्हाला जर तुमच्या घरी जेवायला बनवलंय तर तुमचं काम आहे ना घेऊन जेवण करणं. तुम्हाला कोण येऊन खाऊ घालणार आहे का? बरोबर. आता विष्णू कसबेला कळण्यासाठी सारख्या भाषेमध्ये सांगतोय मी. आता ह्यानंतरही जर त्यांना कळत नसेल तर मग त्यांना काय म्हणतात RSSच वाचू शकते, आम्ही तर काही वाचू शकत नाही. ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद.